थँक्यू डीजे डीजे बंद कर. शहबाज आणि जियाद प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते हरवीत संघाकडून. मुस्कान 11 बोरली पहिला षटक. जुएद वस्ता गोलंदाजी साडी. मुस्कान 11 बोरली अर्थात मुस्कान ट्रॅव्हल्सचे मालक जुएद स्वतः गोलंदाजी साडी. षटक घेऊन इम्रान परकार स्क्वेअर लेग पंच. मुख्य पंच हित आहेत सैबोले. तुम्ही लेजंडरी खेळाडू. चला लाईनमॅन जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी आपल्या लाईनमॅनचं काम पाहायचं आहे. आपल्याला 3 दिवस तेच काम आहे हे लक्षात घ्या. तसेच मजहर दलवी पहिला बॉल नो बॉल. विकेटच्या बाहेर मला वाटतं पिचिंग केले. मजहर दळवी यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. संपूर्ण कॉमेंट्री टीम, आमचे यूट्यूब टीम, तसेच आयोजक फ्रेंड ग्रुप त्यांनी आम्हाला दिल्या शुभेच्छा. खास करून मला वैयक्तिक सुद्धा शुभेच्छा दिल्या. तर मजहर दळवी. फ्रीडचा बॉल. हिदायत सैबोले यांचं चक्र घुमलं. फ्रीडचा बॉल. शहबाज साडी. वाईट बॉल. वाईट, त्यामुळे फ्री टू बी कंटिन्यू राहील. वाईट सोबत आता 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा येईल. झेडला यस पंच देत आहेत 1 बाउंडची वॉर्निंग. झेद वस्ता. बॉल कुठलाही झाल्याने 2 धावा झाल्यात रवी संघाच्या. फतेह हरवीत. हाफ ट्रॅकर पुल. बॉलला केले मैदानाच्या बाहेर गुल. धावा मिळतील अर्धा डझन. हा पहिला षटकार फ्रेंड ग्रुप टूर्नामेंट हरवीत 2026. झेद पुढचा बॉल. उजव्या हातीच्या खूपच बाहेर. हो विकेट कीपर खराब विकेट कीपिंग. इम्रान नाराज आहेत. नो बॉलचा इशारा दिलाय. मला वाटतं हाई बॉल विकेटच्या बाहेर पिच झालाय. यस नो बॉल. धावून 2 टोटल 3. एकच बॉल झालाय ज्याच्यावर षटकार पडलाय. पहिला नो नंतर वाईट. षटकार आता नो प्लस 2. 2 नो टाकलेत. 2 धावलेत. माग 2 धावलेत. पीछे हा एकच आहे डिक्लेअर. चला ओके. 9 प्लस 1. डिक्लेअर आहे पहा. रेड फ्लॅग आपल्याला दाखवलाय माग. वाईट बॉल. नो बॉल. येस पुन्हा एकदा लाईनच्या बाहेर नो बॉल. धावसंख्या 11. धावा. हाफ ट्रॅकर. याही वेळेस षटकार.
जबरदस्त फटकेबाजी, धावा मिळतील 6. दिघी सागरी पोलीस स्टेशन शेख साहेब त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. हा जोरदार अपील लेग बिफोरसाठी पगबादेसाठी रिव्ह्यू नाही मिळणार. पगबादेला नाही, आम्ही पहिलेच अनाउन्समेंट केले. LBW साठी रिव्ह्यू नाही. हो, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल टिपलाय शहबाज अनवर. ही 2 षटकार जरूर टोकले. जे वस्तानी सांगितलं. खरा पाहायला मिळते. त्यामुळे जमीर यांना सुद्धा जम्बो द जेट फायटर रॉयल बोर्लीचे जॉन टी रोड्स म्हणून ज्यांची ओळख आहे आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 40+ हा खेळाडू, पण दमखम अजून तोच आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. धावा 19. ओह, खराब गोलंदाजी. डायरेक्ट हिट. रनआउटची संधी होती. ओव्हर थ्रो. काय चाललंय मुस्कान 11 बोरली. वाईट बॉल. +1. वाईट +1. धावसंख्या 21. पहिल्या षटकात 21 धावा. यावेळेस परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. 2 चांगले बॉल हाताळले झैद यांनी. झैद वस्ता. 21. पहिलं षटक संपले. अचिमुल्ला सैबोले साहेब सुद्धा वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी आलेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. येस सर. धावसंख्या 21. 1 ओव्हर नंतर 21 धावा. मुख्य पंचांच्या भूमिकेत हिदायत सैबोले. अजिंक्य आलेत गोलंदाजीसाठी.
अजिंक्य तोंडलेकर आलेत, मॅन फ्रॉम बोर्ली. मुस्कान 11 बोर्लीसाठी अष्टपैलू खेळाडू. सगळं वेगवान गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 21 पहिल्या षटकात. ऑफलाईन स्कोरिंगसाठी आमच्यासोबत अहमद. थोडेसे नर्वस, दबावात. 21 पहिल्या षटकानंतर. चला, वेळ जास्त घेत आहे मुस्कान 11 बोर्ली. मॅच सुरू करायची आहे. अजिंक्य, फैज साडी, हाफ ट्रॅकर. पुलचा पटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे तिथे, जेल सुटला आहे. खराब क्षेत्ररक्षण. नवीन खेळाडू, छोटा खेळाडू. आणखीन एक धाव मिळेल तिथे, अतिरिक्त धावाची संधी होती इथे. जियाद, मला वाटलं होतं रनआउट झाली असती एकही बॉल न खेळता आता, पण वाचले. तिसरी धाव जीव घेऊन धावले. 3 धावा आणि 24 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा. पुढचा बॉल अजिंक्यांचा. हाफ ट्रॅकर, चांगली गोलंदाजी इथे. शॉट ऑफ पुल करण्याचा इरादा होता जियादचा, तो हुकलाय. डॉट बॉल आलाय अजिंक्यचा. कुठली स्पॉटवरून चेंडू उसळी घेतली. जय गणेश स्पोर्ट्सवर आपण ही स्पर्धा पाहतोय. हा चांगला स्ट्रोक आहे जियादचा. गॅप प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक मागे होते, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू. अजिंक्य चौकार ठोकला जियादनी. चांगला स्ट्रोक. यावेळेस पुढे टो एंडला लागला बॅटच्या. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे 7. हो, फंबल झाले. फेकी झाले. 2 धावा इथे घेतल्यास. सात मदकरी होते तिथे क्षेत्ररक्षणासाठी. धावा संख्या 30. 2 चेंडू बाकी आहेत. धावा 30. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हुक करण्याचा इरादा. 1 धाव इथे कंप्लीट केले. जुनेद आलेत वेगाने स्क्वेअर लेग वरून. 3 क्षेत्ररक्षक आले होते. जमीर सुद्धा आले होते. जुनेद, त्यानंतर जुएब. 1 धाव आले. 1 सिंगलनी. धावा संख्या 31. शेवटचा बॉल अजिंक्यचा. धावा 31. फैज स्ट्राईकला. फैज मुख्य आयोजक सुद्धा आहेत या स्पर्धेचे. बॅटची काढा घेतले विकेटच्या माग. एकच धावा आहे तिथे. रेड फ्लॅग आहे ना, त्याच्या आतून आहे. त्यामुळे इथे आयोजक सांगतायत की डिक्लेअर त्या रेड फ्लॅगच्या इथे आहे. अंपायर निर्णय द्या. ते फारुख परकार साहेब सुद्धा आले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. चला, पंच किती धावा या? 1 रन सर.
थँक्यू डीजे. ईसा झयासाठी हा प्रकार फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे जमीर डोक्याच्या वरून पुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. हॅलो 42 धावा. यावेळेस डॉट बॉल. डॉट बॉल पाहायला मिळते. बेचाळीस धावा. तिसरं षटक. हा पुन्हा एकदा पुलचा पटका देखण्यास स्ट्रोक. किती धावा येतील. एक सिंगल इथे थोडंसं मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फंबल पण त्याचा बुर्दंड नाही लगेच आपल्याला सावरलं जमीर जंबो. एक काळ क्षेत्ररक्षणासाठी गाजले होते. लक्षात राहणारे खेळाडू काही जे 40+ लेजंडरी खेळाडू आहेत त्यापैकी एक. अजूनही खूप चांगलं खेळतात जंबो. आता क्षेत्ररक्षणासाठी आहेत. पुढचा बॉल ईसा. ओरपिच लाईनचा फैजनी ठोकलाय कव्हर रिसनमध्ये. साधा आहेत तिथे. फंबल झालंय. मदगरी हो फेक की खराब. बॅकअपला इम्रानला आवाज दिला होता पण इम्रानही दुसऱ्या साईडला होते त्यामुळे आणखीन एक चूक. एक धाव तिथे अतिरिक्त. टोटल 3 आल्या फैजला. संघाला 3 आल्या. संघाची धावसंख्या 47. शेहेचाळीस 46 चुकीची दुरुस्ती. 46 धावा. लास्ट बॉल डॉट ना. येस ओव्हर. शेहेचाळीस धावा. शेवटचं षटक. 46 झाल्यात फतेह हरवीत संघाच्या. शेवटचं षटक समीर उंड्रे अर्थात जंबो द जेट फायटर म्हणून ओळखलं जातं. जमीर फैज स्ट्राईकला फैज. जमीर शेवटचं अंतिम षटक घेऊन मुस्कान इलून बोरलीकडून. हो परफेक्ट यॉर्कर लेग बिफोरसाठी जोरदार अपील आणि पंचांनी ते उचलून धरले. बोट आकाशाकडे. आल्या विकेट आणलाय पहिल्याच बॉलला. लेग बिफोर LBW बॅटर आउट.
थँक्यू डीजे. ट्रॅकर होता बॅटची काढा. पाहूया किती धाबा इथे येतील. 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 55, 55 55. आणि पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंगमधील टीम चेंडू. शेवटचा बॉल. जमीर चांगली गोलंदाजी केली. 9 धावा दिल्या. 1 षटकार आलाय पण 9 धावा. त्यामध्ये पहिल्याच बॉलला विकेट आणला होता. शेवटचा बॉल. हो फटका चांगला युसुफचा. टायमिंग प्रॉपर झालं नाही. जुनेद इम्रान खराब क्षेत्ररक्षण. लाईनवर पाय आहे का नाही. चला आपापसात भांडू नका. क्लिअर होईल. तिसरं पंच पाहतील. आपापसात चेक करू नका. इथूनही पाहताना वाटले तसंच की पाय बाउंड्री लाईनवर आहे का. शेवटच्या बॉलला बाउंड्रीला चेक केलं जाईल. शेवटच्या बॉलला 4 धाबा येतील. चौकार येईल कारण बाउंड्री लाईनवर पाय गेला क्षेत्ररक्षकाचा. चौकार आहे. 4 धाबा. 4 धावांनी टोटल धावसंख्या 59. 60 धावांचं लक्ष. तर दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात आपण ऐकूया. एक आणखीन गोड आवाज आमच्यासोबत या स्पर्धेमध्ये 3 दिवस ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. जासीम कडवेकर सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मॅन फ्रॉम मंदनगड. व्हॉइस ऑफ मंदनगड असंही म्हणता येईल त्यांना. मंदनगडचा आवाज आपण ऐकूया. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील हरवीतमध्ये जासीम कडवेकर साहेबांचा आवाज दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. मी घेतो रजा. धन्यवाद. हॅलो हॅलो.
तर सन्मान्य अजिम दवनाक यांनी सुद्धा आम्हाला शुभेच्छा दिल्यात आणि या आयोजकांना सुद्धा फ्रेंड ग्रुप हरवीच्या आयोजकांना सुद्धा अजिम दवनाक साहेबांकडून आल्या शुभेच्छा. आमच्या समालोचन कक्षाला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्यात, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. ऐकूया आपण जासीम कडवेकर सरांचा आवाज. धन्यवाद. अस्सलामुअलैकुम, नमस्कार. आजच्या दिवसामध्ये मी जासीम कडवेकर तुमच्यासोबत जोडला जातो. एका साईडला तर पाहायला गोत्री आजच्या दिवसामधला पहिला सामना पार पडताना पाहायला भेटेल. एका साईडला टीम असेल फतेह हरवीत आणि दुसरी पलीकडे आपल्याला टीम पाहायला भेटेल मुस्कान 11 बोरले. मुस्कान 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्या सत्रामध्ये पाहायला गोत्री हरवीत या संघाने 60 धावांचा टार्गेट, धावांचा डोंगर उभा करताना पाहायला भेटतोय. खरंच आजच्या दिवसामध्ये क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला भेटणार आहे. फ्रेंड्स ग्रुप हरवीत आयोजित भव्यदेव ओरम स्पर्धेचे आयोजन मानाची, सन्मानाची, अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पार पडताना पाहायला भेटेल. मोठी स्पर्धा आपल्याला खूप वेळेची आहे. ज्या स्पर्धेची वाढ संपूर्ण हरवीत गाव पाहत असतो ती स्पर्धा अर्थातच आपल्या भेटीला आलेली आहे. आजचा पहिला दिवस पार पडताना आपल्याला पहिला सामना एक मोठा धावांचा डोंगर स्वतः हरवीत या संघाने पार पडलेला आहे. 3 गडीची मोबदल्यावरती 4 षटकामध्ये 59 धावा जोडल्या गेल्या आणि 60 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. आता मात्र 24 मध्ये 60 धावा करावे लागतील आणि पाहायला गेलं 60 धावांचा पाठलाग करताना टीम आपल्याला पाहायला भेटले बोरली या संघ. मुस्कान 11 बोरली संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. त्या संघामध्ये सुद्धा बलाढ्य खेळाडू पाहायला भेटतात, नामांकित खेळाडू पाहायला भेटतात. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे कारण की धावांचे डोंगर उभा झाले. 15च्या रनरेटने चालवावं लागतं. पाहायला गेलं तरी मोठे हल्ले मारावे लागतील. पहिल्या सत्रामध्ये चेंडूला मात्र मोठमोठे हल्ले आले होते, पण दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा मारावे लागतील. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिले षटक गोलाईन ट्रॅक होती आपल्याला सज्ज होतोय. तो मात्र उस्मान सलामीची जोडी सुद्धा मैदानाचा ताबा घेताना स्ट्राईक मार्फत पाहायला भेटेल. तो मात्र स्ट्राईक मार्फत जमीर, नॉन स्ट्राईक मार्फत इम्रान. पहिल्या चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल खेळतोय. तिथं क्षेत्रक्षे धावताय, 3 क्षेत्रक्षे धावती, थोडासा फंबल होत आहेत. एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा पूर्ण. ह्या दोनच्या सहाय्याने षटक क्रमांक पहिल्याची सुरुवात आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा जोडल्या गेल्यात. वैयक्तिक स्वतःच्या खात्यामध्ये आणि तसंच संघाच्या खात्यामध्ये जमीर भर पाडून देतोय. चांगली कामगिरी करावं लागणार आहे. मोठे हल्ले, मोठे प्रहार मारावे लागणार आहेत कारण की आपण जेव्हा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतो तेव्हा मात्र मोठे हल्ले मारणे खूप गरजेचे असतात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होत असतो कारण की क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याच्यामध्ये वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही. इथं सुद्धा मोठे प्रहार करावे लागतील कारण की हरवीत या संघाच्या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला गेले होते 4 ते 5 मोठे प्रहार आले होते. चेंडू मात्र सीमारेखा ओलांडताना पाहायला भेटले होते. तशीच कामगिरी बोरली या संघाला सुद्धा करावी लागेल. इथं सुद्धा पाहायला गेलं 3 फुल टॉस होता तरी पण मात्र संधी गमावलेली आहे. निर्धाव चेंडूचा मारा. खरंच चांगली गोलंदाजी आपल्याला पहिला चेंडूची डबल आला आहे पण त्याच्यानंतर मध्ये परिवर्तन केलं आहे. उस्मान सुद्धा पाहायला होते हरवीत या संघाकडून दरवेळेस एक चांगली गोलंदाजी, चांगल्या अचूक टप्प्यावरती चांगल्या व्हेरिएशनने, चांगल्या ॲक्युरेसीने गोलंदाजी करतो. तो गोलंदाज आपल्याला उस्मान पाहायला भेटतोय. त्यांना सुद्धा इथे कामगिरी करावी लागेल कारण की पाहायला बोलताना हितामध्ये कामगिरी करून दाखवावी लागेल. 2 मध्ये 2 दिल्यात. येणारे 4 चेंडू निर्णायक असतील, महत्त्वपूर्ण असतील. इथं सुद्धा पाहायला बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न चालला होता पण तिथं सुद्धा सिंगलच भेटेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर. चांगली कामगिरी आपल्याला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज उस्मान यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. सुद्धा घुटना टेकून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण बॅट आणि बॉलचा काही संबंध होत नाही आहे. निर्धाव चेंडूचा मारा. खरंच पाहायला गेलं तर उस्मान एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटक पाहायला गेलं तरी पॉवर प्लेचा पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते उस्मान यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. तशीच इथे सुद्धा हा ट्रॅकर होता लेग मध्ये पाहायला गेलं तरी मोठा प्रहार. चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. येईल एक दर्जेदार स्ट्रोक. भेटतील 4, मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. येत आहेत 4. 4च्या साईने संघाची धावसंख्या 7. DJ
मनपूर्वक स्वागत. त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं विनंती आपल्याला. आणि खरंच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर जोडले गेले आहेत. लॉस ऑफ 0 विकेट 0 गलीच्या मोबदल्यावरती षटक क्रमांक पहिले संपलंय. 9 धावा धावफलकावर जोडले गेलेत. आता मात्र येणारे 18 आणि अपेक्षा असेल 51 धावांची. एक मोठी अपेक्षाला पार पाडावं लागेल. इथे मात्र झुजावं लागेल, भिडावं लागेल, पण प्रयत्न करावे लागतील. कारण की प्रयत्न सोडणारी माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. यशस्वी होणारी माणसं प्रयत्न सोडत नाही. तर संघर्ष करावा लागेल, प्रयत्न सोडावे नाही लागणार. कारण येणारे 18 आणि अपेक्षा 51. आणि गोलंदाजी आकृती आपल्याला पाहायला भेटेल. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक फेकताना अब्दुल रहमान पाहायला भेटणार आहे. चांगली कामगिरी अब्दुल रहमान सुद्धा करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये उस्मान यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. तशीच कामगिरी अब्दुल रहमान यांना सुद्धा करावी लागणार आहे. खरंच 9 धावा तर जोडल्या गेल्या आहेत. येणारे 3 षटक महत्त्वपूर्ण असणार आहेत. कारण की बोर्ली संघामध्ये सुद्धा अजूकी क्षमता आहे, अजूकी मोठे प्रहार करण्याची मात्र ताकद आहे. कारण की ना जेव्हा वाटेला थोडेसे मागे आला तेव्हा त्या आता मात्र मागे येऊन आणि मागे खचून जाऊन जमणार नाही. कारण की अपयशाच्या खडक्याखाली जे यशाचं झरं लपलेलं तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे. इथे चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. कारण की मोठा लक्ष आहे, पण त्याने केले तर आम्ही सुद्धा करून दाखवू अशी जिद्द असली तर कोणतेही आपण लक्ष पार पाडू शकतो. पहिला चेंडू इथे मात्र पंचांदंडित केले. पंच मात्र नोचा इथे मात्र नो दिलेला इथे मात्र पंचाने. पंच नो सांगितले इथे मात्र नोच्या रूपामध्ये धावा जोडले जातील. खरंच पहिल्या चेंडू मात्र पंचाचा नोचा इशारा आला आणि पहिल्या चेंडू अतिरिक्त जोडले गेले. 1च्या साईने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील 10 या आकड्यावर. चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. कारण पाहायला गेलो ना तरी आता मात्र येणारे 18 अपेक्षा 50 धावांची त्याचा पाठलाग करताना अजूकी सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. इथे सुद्धा हा ट्रॅकर होता, उचललाय पूलचा फटका, पण नाही झालाय सक्सेसफुल. पण फ्रीडची संधी होती. खरंच इथे मात्र 1 धावा. खरंच फ्रीडची संधी होती आणि त्या संधीचं मात्र सोनं करण्याचा प्रयत्न चालला होता. मग चांगलं झेल आपल्याला पाहायला भेटला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं झेल होता, पण तिथं एकच धावा जोडले जाईल. खरंच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली होती आणि चांगली कामगिरी करावी लागेल सुद्धा. इथं पाहिलं होतं फटका चांगला सजवला होता. तिथं सुद्धा क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता आणि पण तिथं फक्त आणि फक्त एकच धावा जोडली गेली. चांगली कामगिरी मात्र अब्दुल रहमान यांना सुद्धा करावी लागणार आहे. परत एकदा गोलंदाजी सज्ज होत आहे. राईट हँड ओव्हर द विकेट. इम्रानसाठी फटका मोठा आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू निघून जाईल. आउट ऑफ दी पार्क येतो एक दर्जेदार स्ट्रोक बेटिलचे. खरं 6 धावा जोडल्या गेल्या डीजे.
दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्रक्षी 2 ते 1 धावा पूर्ण. तसंच पंच विनंती आपण चेंडूचा कृपया डिसिजन सांगायचा आहे. सिंगल चला पंच विनंती आताचे डिसिजन टोटल धावा किती ते कृपया सांगायचे विनंती पण नम्रतेची विनंती पंचांना असेल. एकच धावा जोडली जाईल. 1च्या साहाय्याने षटक क्रमांक पाहिले होते. दुसऱ्या प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. इथे फटका फसलाय. चेंडू हव्यामध्ये असेल खाली क्षेत्रक्षी येतोय. हा आणि एक सुंदर असा जे सांगायला लागेल पहिला झटका. पहिला खेळाडू बाद बॅक टू द पवेलियन आपल्याला जमीर परतताना पाहायला भेटेल. एक मोठा झटका एक मोठा धक्का टीम बोरली लागेल. डीजे सॉरी मात्र इम्रान विकेट होईल. इम्रानला मात्र माघारी परतावं बॅक टू द पवेलियन परतावं लागणार आहे. जमीरच्या रूपामध्ये एक अजूकी पाहायला होते. आणखी एक खेळाडी आपल्याला स्ट्राईक मार्फत आणखी पाहायला भेटणार. पण सलामीची जोडी तुटली असली तरी मात्र बॅटिंग लाईनअप संपलेलं नाहीये बोरली या संघाचं. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 5 चेंडू आणि 24 धावा. आणि खरंच पालक फारुख जुपारकर ते सुद्धा इथे आगमन झाले. त्याने सुद्धा आणखी एक जर विकेट गोलंदाज अब्दुल रहमान घेतोय तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल. 24 धावा धावफलकावर जोडले गेलेत. आणखी षटक क्रमांक दुसऱ्यामधला अंतिम चेंडू देखील उर्वरित अजून येणं बाकी असेल. खरंच चांगली कामगिरी आपल्याला फलंदाच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये येताना पाहायला भेटते. थोडंसं अब्दुल रहमान थोडेसे मागडे पडताना पाहायला भेटत आहेत. कारण की अजूनपर्यंत अब्दुल रहमान याने 5 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात. थोडी खराब गोलंदाजी आहे. त्यांना परिवर्तन गोलंदाजीमध्ये करावे लागेल. पण एक गडी बाद केले पण मात्र 15 धावा सुद्धा खर्च केलेत. स्ट्राईक मार्फत अजिंक्य पहिला चेंडू मात्र इथं जाऊन पाहायला गेलो. थोडंसं अपील तर करण्यात येईल पण जाऊन सरळ मात्र बॅटर बीट झाले. कारण की चांगल्या टप्प्यावरती चांगल्या गुड लेंथने आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. आणि खरंच षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक होती. धावा जोडले जातात 24 धावा. खरंच पहिल्या षटकामध्ये धावा फक्त कमी झाल्या होत्या. 90 धावा जोडल्या गेल्या होत्या. पण षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये भरपूर कामगिरी आणि भरपूर समाचार गोलांचा घेण्यात आला. आता येणारे 12 चेंडू आणि अपेक्षा असेल 36 धावांची. आणि तसेच नवीन गोलंदाज सुद्धा शाहिबाज अनवारी पाहायला भेटणार आहे. खरंच चांगली कामगिरी शाहिबाजांना करावी लागणार आहे. कारण की षटक क्रमांक 2 मध्ये थोडीशी धावा जास्त खर्च झाल्यात. आणि येणारे 12 अपेक्षा 36 12 धावांच्या 16.5 रन रेटने चालावं लागणार. प्रति ओव्हर चांगली कामगिरी करावी लागणार आहे गोलंदाजाला. कारण पाहायला गेलो तरी इथे मात्र कारण सांगून जमणार नाही. कारण की इथं मात्र कष्टाला पर्याय नाही. चांगला झिजावं लागेल मात्र इथं मात्र प्रयत्न करावा लागेल. खरंच पाहायला गेलो तरी येणारे 12 अपेक्षा 36 मोठ्या धावांचा डोंगर पार पाडायचा आहे. तर मोठे हल्ले मोठे प्रहार सुद्धा मारावे लागतील. परत एकदा राईट मोर द विकेट शाहिबाज. फुल टॉस पहिला फुल टॉस आणि हव्यामध्ये आहे. पण फुल टॉस को लेकर फुल टोल वसूल किया है. गेंद चली बगैर पासपोर्ट बगैर वीजा 6 रनों के लिए बेटिलचा 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने 120च्या स्पीडने धावेल. डीजे हा मात्र महत्वाचा असतो. तो फेकावा सुद्धा लागतो. आणि त्याच प्रकारे आपल्या टप्प्यावरती फेकताना आता मात्र गोलंदाज शाहिबाज पाहायला भेटत आहेत. आक्रमण पहिल्या चेंडूवरती आला होता पण दुसऱ्या चेंडूमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न.
खरंच त्यांना रोखावं लागेल, प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण की गोलंदाजीमध्ये कारण की जास्त धावा नसते, 30 धावा अजूनही बोरली या संघाला अपेक्षा आहे. खरंच हा ट्रॅकर होता, पण थोडेसे दूर राहिले. गोलंदाजीमध्ये परत एकदा परिवर्तन, चेंज ऑफ पेस, चांगली गोलंदाजी, चांगल्या व्हेरिएशननी गोलंदाजी शाहीबाद यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. खरंच चांगली कामगिरी करावी लागणार शाहीबाजांना. त्यांना सुद्धा माहिती आहे पहिल्या चेंडूची मोठा प्रहार आला, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर फेकला, पण त्याला मात्र जमीर यांनी पाठवून दिलं होतं. मात्र सेम मारे का पार आला होता एक दर्जेदार षटकार. इथं सुद्धा निर्धाव चेंडूचा मारा. खरंच जमीर हे मात्र चेंडूपेक्षा वंचित आहे. 3 चेंडू मात्र सुरेख निर्धाव चेंडू फेकलेले आहेत. खरंच चांगले A1 दर्जाची आपल्याला गोलंदाजी जी शाहीबाजांच्या माध्यमातून पाहायला भेटते. चांगली कामगिरी. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन शाहीबाज करत पर्यंत राईट मोर द विकेट. परत हा ट्रॅकर होता, पाहायला गेलो तरी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. शेतकरी थोडेसे दूर असतील, जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत एक धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटेल. एकच्या साहाय्याने धावफलकावरती धावा वाढतील, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 31. 31 धावा. षटक क्रमांक 3 मधला अजुकी एक चेंडूचा खेळ उर्वरित येणं बाकी असेल. लास्ट टू गो. परत एकदा उचललंय आणि फेकून दिलाय. चेंडू मध्ये होता वजन आणि धावा भेटतील संपूर्ण अर्धा डझन. भेटल्यात 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 धावा. धन्यवाद डीजे. आता मात्र येणारी 6 आणि अपेक्षा 23 धावांची धावफलक धावा जोडले गेले 37 धावा. येणारी 6 अपेक्षा 23. 6 मध्ये 4 मोठ्या प्राणांच्या अपेक्षा आवश्यकता गरज असेल टीम बोरली या संघाला. जमीर जोपर्यंत मध्ये स्ट्राईक मार्फत पाहायला भेटेल तेव्हा अशा अपेक्षा मध्ये संघाच्या मोठ्या प्रमाणावरती असेल जमीर यांच्यावर, कारण की खरंच पाहायला गेलं ओपनर फलंदाज आहेत, सलामीच्या जोडीमधले फलंदाज आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल. मुख्य पाहायला गेलं तर मुख्य आयोजकांमध्ये ह्यांचं सुद्धा नाव मोजलं जातं. ते आपल्याला गोलंदाज फैज सज्ज होताना पाहायला भेटत आहेत. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. पहिल्या चेंडूमध्ये यॉर्कर लेनवरती फेकण्याचा प्रयत्न चालला होता. सिंगल भेटेल, सिंगलच्या सहाय्याने धावफलक होती, धावा वाढतील. येणारे 5 अपेक्षा 22 धावांची. खरंच चांगली कामगिरी. 38 धावा जोडले गेलेत. फैज गोलंदाजीसाठी सज्ज होते. परत एकदा राईट मोर द विकेट. हा जिंके असतील. एक पाहायला गेलो 3. इथं मात्र एक मोठ्या प्रकारची अपेक्षा असेल. फुल टॉस होता, इथं सुद्धा मोठा प्रहार केलाय पण फटका फसलाय. इथं मात्र एक जेल टिपताना लॉंग ऑन रिझम विकेटचं पतंग. अजिंक्य बॅक टू दी पवेलियन. डीजे
खरंच चांगली कामगिरी गोलंदाजाला करावी लागणार आहे, कारण की या फालागोत्री आता मात्र कामगिरी करून सुद्धा गरज नाही आहे, कारण इथे सामना जिंकलेला आणि या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पालक फ्रेंड्स ग्रुप हार्वित आयोजित भव्य ओरम स्पर्धेमध्ये आजचा पहिला सामना हार्वित या संघाने विजयी मिळवले. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तसेच शुभेच्छा. तसंच पुढचा सामना सुद्धा आपण त्वरित आणि थोड्याच वेळामध्ये आपल्या भेटीला येईल. तर यूट्यूब प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका, या स्पर्धेचा आनंद आपण जय गणेश स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती आपण पाहत आहोत. तर त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नम्रतेची विनंती असेल मात्र विसरू नका. खरंच चांगलं आपल्याला त्या यूट्यूब चॅनलवर मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येत असतात. त्याच यूट्यूब चॅनल आपल्याला ही सुद्धा स्पर्धा दाखवण्यात येत आहे आणि त्या स्पर्धेचा आनंदसुद्धा आपण घेत आहोत. तर त्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच एक नवीन सामना